Eagle on the edge to command base 1039. Checking vitals. Copy that. Everything is normal. Good to go. Ready to engage. I repeat, ready to engage. Of course we can find a way. Yes, of course. Yes, Colonel, we can take our chances. Yes. Dr. Arya, can't do this garage right? Das is their garage, their star. हा रेडिएशन डिटेक्टरचा आवाज आहे सर. गुड. जर्मन बऱ्यापैकी बोलता येतं तुम्हाला. विदाउट वेस्टिंग टाइम आपण मुद्द्यावर येऊयात. मी रामेश्वर कुट्टी, चीफ ऑथॉरिटी ऑफ दिस प्रोजेक्ट. डॉक्टर आर्या प्रभू सर, क्रिमिनॉलॉजी आणि सायकोलॉजी एक्सपर्ट. विथ सक्सेसफुल इंटरोगेशन केसेस बॅकग्राऊंड. तुम्ही येण्याआधी तुमचा सगळा रेकॉर्ड तपासून पाहिला आहे आम्ही. इनफॅक्ट त्यामुळेच तुमची या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आलेली आहे. बट सर मला कोणी काहीच सांगत नाहीये. आय एम टोटली ब्लाइंड. मग तुमच्या ब्लाइंडनेसला दृष्टी देण्याचं मी काम करतो. बट बी अलर्ट, कारण इथून पुढे तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते फार भयानक आहे. सर प्लीज हा सस्पेन्स लवकर संपवा. मग ऐक, तू मी संपूर्ण मानवजात भविष्यात पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहोत. व्हॉट? हे कसं शक्य आहे सर? आय नो. आता तुझ्या डोक्यात काय विचार येत असेल की आपल्याकडे इतकी हायटेक टेक्नॉलॉजी असतानाही माणूस असा अचानक कसा काय नष्ट होऊ शकतो, राईट? येस राईट. नियतीसमोर हरलाय माणूस पुन्हा एकदा. एक विचित्र प्रकारचा व्हायरस माणसाच्या शरीरात आढळून आलाय. गंमत अशी की हा व्हायरस कुठून बाहेरून न येता जन्मापासूनच ह्युमन बॉडीज मध्ये दिसून येतोय. व्हॉट? येस. सुदैवाने तो अजून ऍक्टिव्हेट झाला नाहीये, पण पुढे जाऊन जर तो ऍक्टिव्हेट झाला तर मात्र आपलं काही खरं नाही. सर हे खरंच खूप सिरियस प्रकरण आहे. आपले एक्सपर्ट्स काही हालचाल नाही करत आहेत का या अनुषंगाने? डॉक्टर आर्या, शक्य तितके सर्व प्रयत्न करून झाले, पण हा व्हायरस माणसाच्या शरीर रचनेतच घर करून बसलाय. त्यामुळे त्यावर कोणताच आणि कसलाच उपाय लागू पडत नाहीये. आणि म्हणूनच या व्हायरसला नाव देण्यात आलंय नेटिव्ह व्हायरस. व्हॉट? नेटिव्ह? हो, नेटिव्ह, जो तुझ्या माझ्यात आधीपासूनच वास्तव्य करतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो व्हायरस आता पण आपल्या शरीरात आहे? हो, सर्वांच्या, अगदी तुझ्या सुद्धा. ओ गॉड. मग आता पुढे काय प्लॅन आहे सर? आता प्लॅन हाच आहे की एक वेगळ्या शरीर रचनेचा माणूस तयार व्हावा, ज्याच्यामध्ये या व्हायरसचा नामोनिशाणही नसेल. आणि त्याच्यापासून जी पिढी निर्माण होईल तिच्यामुळे कदाचित भविष्यात मानवजात संपूर्णपणे नष्ट होणार नाही. आणि याच अनुषंगाने एका प्रोजेक्टची उभारणी करण्यात आली आहे. प्रोजेक्ट ह्युमन सीड. ह्युमन सीड म्हणजे? सीड म्हणजे बी. एखादं बी पेरलं की झाड उगवतं, मग त्या झाडाला फळं येतात, त्या फळांच्या बियांपासून मग अनेक झाडं उगवतात आणि बनतं ते एक घनदाट जंगल. तसंच एक निरोगी शरीर रचनेचा माणूस, स्पेशली एक स्त्री, या प्रोजेक्टसाठी कॅन्डिडेट म्हणून ह्युमन सीड म्हणून निवडण्याचं ठरवलं. पण इथे निरोगी कोण आहे सर? आपण सगळेच इन्फेक्टेड आहोत ना या नेटिव्ह व्हायरसने? येस, एक्झॅक्टली. मग डॉक्टर आर्या, इथून लांब पोलंड मधल्या एका खाणीत एक बंकर सापडतो. बंकर? पोलंड मधल्या खाणीतला बंकर? हो, पोलंड मधल्या खाणीतला बंकर. सर त्याचा इथे काय संबंध? सांगतो. हा बंकर ऑश्विट्झ जवळ सापडला. ऑश्विट्झ जे त्या काळी नाझी जर्मनीच्या ताब्यात होतं, हिटलरच्या. कैद केलेल्या ज्यू लोकांचे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स तिथे होते. त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना तिथेच मारून टाकणं फार नॉर्मल होतं. पण हा प्रयोग वेगळा होता कदाचित. वेगळा? कशामुळे?
कारण त्यांच्यावर चाचण्या घेऊन त्यांना तिथेच ठेवण्यात आलं होतं, सर्वांपासून लांब त्या बंकरमध्ये कैद करून. मग मग पुढे जाऊन हिटलरचा पराभव झाला असावा आणि त्या बंकरकडे दुर्लक्ष झालं असावं. पण मग अशा कोणत्या चाचण्या केल्या असाव्यात त्याच्यावर? मोस्ट प्रोबॅबली कोणत्या तरी रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच्या. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट? येस. हे कशावरून? कळेल. त्या बंकर बद्दल आधी कोणाला काहीच माहित नव्हतं, पण जेव्हा तो बंकर त्या खाणीत सापडला तेव्हा तिथे 2 डेड बॉडीज मिळाल्या, ज्यातली एक पूर्णपणे कुजून गेली होती, पण दुसरी डेड बॉडी जेव्हा ऑटोप्सीसाठी आणली गेली तेव्हा काय सर? तेव्हा ती डेड बॉडी जिवंत झाली. व्हॉट? पण ती तर आधीपासूनच डेड होती ना? येस, एक्झॅक्टली. सगळं काही मिस्टेरियस आहे तिच्या बाबतीत. पण प्रोजेक्ट ह्युमन सीड साठी एकमेव कॅन्डिडेट म्हणून तिला घोषित करण्यात आलंय आणि इथे आणण्यात आलंय. तमिळनाडूच्या पर्वतांमध्ये एका गुहेत हाय सिक्युरिटी चेंबर मध्ये तिला आम्ही कैद करून ठेवलंय. मग प्रॉब्लेम काय आहे सर? प्रॉब्लेम हाच आहे की तिच्यातून हाय रेडिएशन इमिट्स होत आहेत. व्हॉट? रेडिएशन? येस. ह्युमन बॉडी मधून रेडिएशन? नाही, तू नॉर्मल रेडिएशनचे रूल इथे अप्लाय करायला जाऊ नकोस. का? कारण माणसाच्या प्रत्येक डिस्कवरी नंतर विज्ञानाचे नियम त्याच्यासाठी बदलत जातात, राईट? हो, कदाचित. मग या केसमध्येही तसंच काहीच झालं. तिच्यातून इतके हाय रेडिएशन इमिट्स होत आहेत की त्यासमोर कोणाचाही टिकाव लागत नाहीये. तिला कंट्रोल मध्ये आणता आणता आमचे खूप सारे एक्सपर्ट्स इंजर्ड झाले, पण प्रत्येक वेळी आम्हाला फेलियरच मिळालं. आणि त्यात बंकर मध्ये फार काळ कैद असल्याने ती आता मेंटली अनस्टेबल आहे. आता तिचा हाच अस्थिरपणा शांत करून तिला प्रोजेक्ट ह्युमन सीड साठी प्रिपेअर करणं हे तुझं मिशन आहे. आय नो हे खूप जोखमीचं काम आहे, पण तू एक सायकोलॉजिस्ट आहेस आणि तुला जर्मनही बऱ्यापैकी बोलता येतं. आय गेस तुझ्यासाठी हे काम काहीच सोपं असेल. सो डॉक्टर आर्या, आर यू रेडी फॉर दिस मिशन? येस सर. मला त्या बंकरच्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या डिटेल्स लागतील. काही खास डाटा नाहीये, पण तिथे जाण्याआधी तुला ट्रेनिंग दिलं जाईल, ज्या ट्रेनिंग मध्ये तुला सर्व डिटेल्स दिल्या जातील. बट रिमेंबर वन थिंग, यू आर डीलिंग विथ द मॉन्स्टर. बी केअरफुल. डॉक्टर आर्या, नाउ लिसन टू मी व्हेरी केअरफुल. बी अलर्ट. ते एक हाय सिक्युअर्ड चेंबर आहे जे पर्वतांमधल्या एका गुहेमध्ये बांधलं गेलंय. रेडिएशनचा सामना करत तुला हे मिशन पार पाडायचंय. रेडिएशन्समुळे आत कोणतेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नीट काम करत नाहीत, इन्क्लुडिंग CCTV कॅमेराज. आत गेल्यावर आपला कॉन्टॅक्ट होईलच असं नाही. आतमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच हा हायड्रॉलिक डोर. जो लॉक झाल्यावर आतून उघडू शकत नाही तू. आत काही छोटे चेंबर्स सुद्धा आहेत, त्यात ती कुठेही असू शकते. वेल, रेडिएशन्स कॅन क्रिएट मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स. तुझ्या हातात एक हायटेक मल्टीटास्किंग डिव्हाइस असेल. तुला उलगडत जाणाऱ्या गोष्टी आणि येणारे अनुभव तू त्यात रेकॉर्ड करायचे आहेत. त्यात इतर अनेक डिव्हाइसेसचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. रेडिएशन्स वाढू लागल्यास त्यात तुला ते नोटिफाय होईल.
seen here? I am a normal person. Can you come here, please? Hello? Hello? Ich bin hier. Hey, it's okay. It's okay. I am a normal person. Normal person. It's okay. Normale Person? Yes, normal person. Erika. Arya. 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 Erika. Hello, Erika. This is Arya. काही नाही होत आहे. It's okay. Erika. Erika. Take. On a positive note, आज पहिल्यांदा तिचं आणि माझं इंटरॅक्शन झालं. One thing was quite noticeable. पहिल्याच भेटीत तिने मला स्पर्श केला. पण माझ्या स्पर्शाने ती कॉशियस झाली. सरप्राइझिंगली रेडिएशनचा कुठलाच इफेक्ट माझ्यावर नाही झाला. हा, ती जवळ येत असताना काटा हाय रेडिएशन दाखवत तर होता, बट नो फिजिकल इम्पॅक्ट. आय थिंक इट्स अ गुड स्टार्ट. एरिकाला भूतकाळातलं नीट काही आठवत असेल असं मला नाही वाटत. रेडिएशन हा शब्दच मुळी नवीन असावा त्याच्यासाठी. एरिका, एरिका तू कंट्रोल करतेस. बघ तू कंट्रोल करतेस एरिका. काय झालं तुला? काही नाही होत आहे. काम कर. एरिकामधून एमिट होणारे हाय रेडिएशन ती कंट्रोल करू शकते. फक्त गरज आहे मायेच्या स्पर्शाची. एरिका तू कंट्रोल करतेस. बघ तू कंट्रोल करतेस एरिका. आपल्या सर्वांसाठी ती डेंजरस सस्पेक्ट असते. पुन्हा एका मॉन्स्टर सारखी वाटत असली तरी मला तिच्यात एक केविलवाणी मुलगी दिसते. Arya, Spielzeug. कळतंय तुला? लक्षात येत आहे? आपण कशाने पाहतो? Wir sehen Augen. Augen, करेक्ट. आपण कशाने ऐकतो? Wir hören Ohren. Ohren. आता मला सांग, आपण श्वास कशाने घेतो? श्वास. Nase. एरिका, नाज. आपण नाकाने श्वास घेतो. गुड. आता ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तू इथे सामने आले. Was ist das? हे प्लांट आहे. प्लांट. Ich sehe es. हा, बघ त्याच्याकडे.
right sure. श्वास, ते पण श्वास घेतो. Ich höre es. तुला नाही ऐकू येणार त्याचा आवाज. Wie wird es gemacht? हे कसं बनलं? हे बघ, हे बी आहे, सीड. हे पेरलं ना की झाड उगवतं. पेरल्याला काय म्हणतात जर्मनमध्ये? Arya, हा? ist das, was du meinst? हा, बरोबर. हे पेरायचं मी न सांगता तुला कसं कळलं? तुला कळतंय, राईट? हा, या छोट्याशा बी मध्ये भला मोठा वटवृक्ष घडवण्याची ताकद असते. पुढे जाऊन तुला सुद्धा या बी सारखंच मोठं काम पार पाडायचं. Pflanze entsteht aus B. हा, करेक्ट. सुरुवात, या झाडाची सुरुवात या बी पासून झाली. पण तुझी सुरुवात कशी झाली सांग ना मला. तू त्या बंकर मध्ये कशी आलीस? बंकर मध्ये? Bunker. हा. Du meinst Bunker. हा, बुंकर, करेक्ट. तू त्या बुंकर मध्ये कशी आलीस? राईन कॉमन, बी. Reinkommen. Wovon? Ich war von Anfang an dort. तिथेच होतीस म्हणजे? मला समजलं नाही. फर्स्ट हेनिश. Von Kindheit bin ich dort. Von Kindheit. लहानपणापासून कसं काय? पण बंकर मध्ये अजून एक व्यक्ती होती तुझ्यासोबत. तिच्या बरोबर आलीयस का तू? दुसरी व्यक्ती, आंदर पेर्सॉन. Andere हा, Person. आंदर पेर्सॉन इन दॅट बंकर. काही आठवतंय तुला एरिका? आंदर पेर्सॉन कोण होती ती दुसरी व्यक्ती? एरिका? हा, Meine Mama. मम्मा? ती तुझी आई होती आणि तू आधीपासून त्या बंकर मध्ये आहेस. म्हणजे तिने तिथंच तर नाही ना जन्म दिलाय तुला? इम्पॉसिबल. ती डेड बॉडी तर 1950च्या आसपासची. त्याआधी जर तिने तुला जन्म दिला असेल तर तुझं वय 100 वर्षापेक्षा जास्त असायला हवं. इतकी वर्ष कशी जगू शकतेस तू? आणि तो बंकर तर नाझी एक्सपेरिमेंटसाठी होता. त्यापैकी काही आठवतंय का तुला? नाझी, हिटलर, फ्युरर. Wer ist der Führer? एरिका! एरिका, एरिका काय होतंय? काही आठवतंय का तुला? मला सांग. एरिका, एरिका शांत हो. काय आठवतंय तुला? मला सांग. टेल मी एरिका. जागन मी आहे. टेल मी. एरिका, शांत हो. मला सांग. काय आठवतंय तुला? टेल मी. लेट्स एरिका. टेल मी. काय आठवतंय? एरिका, सांग मला. शांत हो. सांग मला काय आठवतंय तुला? एरिका, एरिका सांग मला. एरिका, जागन मी आहे. एरिका सांग मला. शांत हो तू आणि सांग. डेट. एरिकाची एक अद्भुत बाजू आज डोळ्यासमोर आली. प्रोजेक्ट ह्युमन सीडच्या कॅन्डिडेटसाठी ज्या अर्थी आपण एरिकाला कन्सिडर करतोय त्या अर्थी ही खूप महत्वाची माहिती ठरेल. बंकर मध्ये सापडलेली दुसरी डेड बॉडी ही दुसरं कोणीही नसून ती एरिकाची आईच आहे, जिच्यावर अनेक नाझी एक्सपेरिमेंट झाले आणि त्यानंतर तिने एरिकाला जन्म दिला. एरिकाने तिचं संपूर्ण आयुष्य त्या बंकर मध्ये काढलं. आई आणि बंकर या पलीकडे एक जग अस्तित्वात आहे याची तिला जाणीवच नाही. पेटीत अडकलेल्या उंदरासारखं आयुष्य होतं तिचं. पण अचंबित करणारी गोष्ट अशी की ही 20-22 वर्षाची वाटणारी मुलगी 100 वर्षाहून जास्त वयाची. याचाच अर्थ एरिका चिरंजीवी आहे. आईसोबतचा तिचा शेवटचा सहवास आणि त्यांच्यातलं नातं यात अनेक रहस्य दडली गेली. तिचं व्यक्त होणं हे उग्र असलं तरी तिची निरागसता अजूनही तशीच टिकून आहे. Auf die Heide blüht ein kleines Blümelein und das heißt Erika. Hello, command base. This is Eagle on the edge. Hello, can someone read me? Hello. Hey Roger, this is command base. Yes, sir. Yeah, it's me, chief. सर्व काही ठीक आहे का तिकडे? sir. Please respond immediately. Yes, sir. Everything is normal. I'm trying my best, sir.
गुड टू हिअर दॅट. आपला पुन्हा कधी कॉन्टॅक्ट होईल सांगता येत नाही, बट रिमेंबर वन थिंग, आपण सर्वांकडे एरिका एरिका काय झालं? Was is hinter dieser Tür? दिसत दरवाजा दरवाजा हा Was ist hinter dieser Tür? दरवाजाच्या पलीकडे काय आहे? अगं ह्या दरवाजाच्या पलीकडे माणसाचं अख्खं जग आहे या दरवाजाच्या पलीकडे. माणूस ह्युमन Was meinst du? नाही समजलं. तू मी आपण माणूस आहोत. माणूस Manus? हा करेक्ट माणूस. Wer hat Manus gemacht? कोणी बनवलं? माणसाला कोणी बनवलं? निसर्गाने बनवलं. निसर्ग नेचर पृथ्वी. Prithvi? हा पृथ्वी जिथे आपण राहतो. वेर वी लिव्ह. तुला काहीच कसं माहिती नाहीये. Prithvi? हो Prithvi. येस. आधी पृथ्वीवर सगळीकडे आग होती, मग हळूहळू सगळं थंड झालं आणि मग वातावरण निर्माण झालं. वातावरण उमफेड. Umfeld? हा आणि मग मोठे मोठे बाष्पांचे ढग तयार झाले. त्यामधून एकाएकी पाऊस पडू लागला. तेव्हा पृथ्वीवर पाणी तयार झालं. Wasser? हा वासर पाणी. पाण्यामुळे जीवसृष्टी जन्माला येऊ लागली आणि त्या पाण्यामध्येच पहिला जीव तयार झाला. अमिबा, ज्याला कोणताच आकार नव्हता. Amoeba? हळूहळू अमिबापासून पाण्यात अनेक जीव आकार घेऊ लागले. Arya, und dann was passiert? पुढे पुढे पाण्यातले काही जीव जमिनीवर राहिला आले. ऑय, ऑय, Oik, oik. ऑय. आणि त्यातल्या काही जीवांचं रूपांतर भल्या मोठ्या हिंस्त्र प्राण्यांमध्ये झालं. आणि मग ते हिंस्त्र प्राणी पृथ्वीवर अधिराज्य गाजवू लागले. काय होतंय? हे काय करते मी? Arya, und dann was passiert? एरिका, हे सगळं तूच तर घडवून आणत नाहीयेस ना? Arya, und dann was passiert? पुढे पुढे पृथ्वीवर खूप मोठा ऍस्ट्रॉइड येऊन आढळला Oh! आणि त्यामध्ये हे भले मोठे हिंस्त्र प्राणी नाहीसे झाले. Arya, und dann? त्यानंतर 4 पायांवर चालणारे सस्तन जीव अस्तित्वात आले. ते मॅमल्स होते. वाह! कालांतराने त्या असंख्य प्राण्यांपैकी एक प्राणी 2 पायांवर उभा राहिला. चालायला शिकला. तो म्हणजेच माकड. पुढे त्याचा विकास होत होत तो माणूस बनला. Erika, Manus. Erika, Manus. Erika, Manus. हा? माणसाने संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य केलं, कारण त्याच्याकडे एक अशी गोष्ट होती जी इतर कुठल्याच प्राण्याकडे नव्हती. ती म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. माणूस. इंटेलिजन्स. माणूस. विचार करण्याची क्षमता. माणूस. थिंकिंग पॉवर. माणूस. टेनक्राफ्ट. एरिका, माणूस. एरिका, माणूस. एरिका, माणूस. डे 52. माझ्या अझम्पशन नुसार एरिका समोरच्याचं माइंड कंट्रोल करू शकते. तिच्यामधल्या रेडिएशनमुळे हे सगळं शक्य असेल. आज माझ्याकडून खूप विचित्र गोष्टी घडल्या जात होत्या, पण सरते शेवटी एरिकाला सृष्टीची निर्मिती कळाली आणि माणसाची व्याख्या देखील कळाली. आय थिंक ती आता पूर्णपणे रेडी आहे. आर्या. एरिका, माणूस आहे.
Ich kann die Natur fühlen, meine Bewusstseinslage. काय मला समजत नाहीये. स्पीक स्लोली, प्लँक लांजा, स्लोली. My consciousness. माझी चेतना. सर्वत्र पसरून एकजीव होऊन गेली आहे माझी चेतना. एरिका, इतकी स्पष्ट कशी बोलू शकतेस तू माझी भाषा? मला जाणवत आहे सर्व काही. संपूर्ण प्रकृतीच्या अस्तित्वाशी एकजीव होऊन गेली आहे माझी चेतना. ह्युमन स्कार्स. आजवर माणसाने सृष्टीवर घातलेले घाम अगदी स्पष्टपणे जाणवत आहेत मला. मानवजात गुन्हेगार आहे या निसर्गाची. संपूर्ण प्रकृतीचं संतुलन बिघडवून टाकलंय माणसाने. एरिका, नो ह्युमन. एरिका, ऐकून घे माझं. एरिका माणूस एरिका, शांत हो. एरिका, एरिका शांत हो. ऐकून घे माझं. एरिका शांत हो. Take even. This is the mysterious thing to be noted. एरिका मधून एमिट्स होणारे हाय रेडिएशन्स तिच्या कॉन्शियसनेसशी, तिच्या चेतनेशी जोडले गेले. संपूर्ण सृष्टीचं अस्तित्व जाणवू शकते ती स्वतःमध्ये. पण त्या जाणीवेमध्ये तिला माणसाने केलेले कर्मकांड जास्त प्रकर्षाने जाणवते. तिच्या तोंडून जसं काय तिच्या तोंडून जणू काही सृष्टीच आपलं अस्तित्व सांगते असं वाटलं. तिच्यामधल्या अफाट रेडिएशनचा प्रचंड त्रास तिने सहन केला जोवर ते अस्थिर होते. मात्र आता त्याला दिशा मिळून तोच त्रास एक अनामिक शक्ती बनून अवतरलाय तिच्या एबिलिटीजचा अंदाज बांधणं आपल्या कल्पने पलीकडचं होऊन गेलाय. एरिका, तुला माहिती आहे काय? ही मधमाशी आहे. पण ही इथे कशी काय आली? कदाचित व्हेंटिलेशन मध्ये काहीतरी फॉल्ट असेल. एरिका, मधमाशी हा एक कीटक आहे. हा सृष्टीतला एक इसेन्शियल आणि एन्शियंट जीव आहे. पाणी? इम्पॉसिबल. पाणी कसं काय शिरू शकतं आतमध्ये? हॅलो हॅलो, कमांड बेस. हॅलो, आय नीड हेल्प. इट्स अन एमर्जन्सी. इथे पाणी शिरलंय आतमध्ये. हॅलो एरिका, उठ, आपण दुसऱ्या चेंबर मध्ये जाऊया. चल एरिका, चल इथून. कोल्ह्याचा आवाज इथे कसं काय? एरिका, कोल्हा हा जंगलातला हिंस्त्र प्राणी आहे. पण तो इथे कसं काय येऊ शकतो? पक्षी असे का वागताय? काय होत आहे? एरिका, या पक्ष्यांचा आवाज. एरिका, हा कुठला तरी वेगळा प्राणी आहे. तुला हॅलो हॅलो, कमांड बेस. आय नीड हेल्प. आय नीड हेल्प. एरिका, तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल ना काहीतरी. एरिका, मला खूप भीती वाटतेय. तू बोल ना. एरिका, हे सगळं तूच तर घडवून आणत नाहीयेस ना? एरिका, बोल ना काहीतरी. एरिका, प्लीज हे सगळं थांबव. एरिका, मला कळतंय माणूस खरंच चुकलाय. एक माणूस म्हणून मी तुझी माफी मागते. पण प्लीज तू शांत हो. तू शांत हो. प्लीज
आर्या मी बोलतोय चीफ. Yes, आय वॉज sir. वेटिंग फॉर युअर कॉल. काय काय अपडेट्स आहेत तिथले? काही इम्प्रूव्हमेंट दिसतंय का? खूप हॉरिबल आणि स्ट्रेंज गोष्टी घडताय तिथे, बट एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. पण हा सायरन कशासाठी वाजतोय? बॅड तिथले न्यूज काय आर्या. ज्या नेटिव्ह व्हायरस पासून माणसाला भविष्यात धोका आहे असं सांगण्यात येत होतं, त्या व्हायरसची फर्स्ट वेव्ह आताच यायला सुरुवात झाली आहे. व्हॉट? सगळीकडे मृत्यूचा तांडव आहे. संपूर्ण मानवजात आता फक्त तुझ्या एकटीच्या प्रयत्नांमध्ये विसंबून आहे. यू आर द लास्ट होप फॉर मॅन काइंड आर्या. सर, इथले आर्या conditions- आर्या लिसन, आता कसलीही डिबेट करण्यात काहीच पॉइंट उरला नाहीये. माणसं धडाधडा मरतायत इथे. कदाचित हाच माणसाचा शेवट असेल. आता एकतर अंत किंवा आरंभ, दोन्ही गोष्टी तुझ्यावर येऊन ठेपलायत. सो दिस इज युअर चीफ सायनिंग ऑफ. ऑल द बेस्ट आर्या. Day 10. ह्युमन बॉडी मधला तो नेटिव्ह व्हायरस एकाएकी ऍक्टिव्ह झाला. त्याची पहिली वेव्ह जमिनीवर पसरायला सुरुवात झाली आहे आता. ह्युमन सीड प्रोजेक्टसाठी ही एक प्रकारची डेडलाईन बनून गेली. आता एरिकाला सगळं काही सांगून कन्व्हिन्स करणार आहे. एरिका, एरिका कुठे आहेस तू? एरिका, एरिका where are you? एरिका, एरिका कुठे गेली? एरिका, एरिका कुठे आहेस तू? एरिका, एरिका where are you? एरिका, एरिका. एरिका, एरिका कुठे गेली होतीस तू? आर्या, हे कुठे सापडलं तुला? ही खूप जवळची गोष्ट आहे माझ्यासाठी. एरिका, मी काय विचारतेय तुला? कुठे गेली होतीस तू? मी इथेच होते. नाही, तू इथे नव्हतीस. मी सगळीकडे शोधलाय तुला. तू बाहेर तर गेली नव्हतीस ना? पण हा दरवाजा नाही खोलू शकत तू आता. आर्या, तुला वाटतं हा दरवाजा मला खरंच थांबवू शकतो? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? इश्मिष्ट जागंतास निष्ठ. तू बोल. हा ते एरिका, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. मला एक महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मला माहितीये तुला काय बोलायचं. तुला कसं काय हेच की मी एक ह्युमन सीड. भविष्यात मला मानवजात जन्माला घालायची, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्हायरसेस किंवा इम्प्युरिटीजचा नामोनिशाणही नसेल. येस, एक्झॅक्टली. आपल्याकडची वेळ संपली आहे एरिका. तिथे जमिनीवर फर्स्ट वेव्ह यायला सुरुवात झाली. हे तुला कसं काय एरिका, तुझी चेतना जर इतक्या खोलवर पसरली आहे तर मला सांग, भविष्यात काय अवस्था होणार आहे मानवजातीची? मी सांगेन सर्व काही, पण त्याआधी तू मला तुझ्या भाषेतल्या एका गोष्टीचा अर्थ सांग. कोणत्या? अनैतिकता. अनैतिकता? अनैतिकता म्हणजे मॉरलिटीच्या विरुद्ध. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जाणीवपूर्वक केलेलं गैरवर्तन किंवा मग समजत असताना सुद्धा केलेल्या चुका. पण तुला काय करायचंय याचा अर्थ जाणून? कारण माणूस आतापर्यंत असाच वागत आलाय निसर्गाशी. म्हणजे काय म्हणायचंय तुला? माणसाने प्रगतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे प्रकृतीच्या नियमांविरुद्ध आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी माणसाने सृष्टीचे सगळे नियम मोडून टाकले, प्रकृतीचं संतुलन विस्कळीत केलं. पण एरिका, माणसाला सर्वश्रेष्ठ बनवणारी त्याची बुद्धिमत्ता प्रकृतीनेच त्याला प्रदान केली. पण त्या बुद्धिमत्तेचा वापर तो फक्त स्वतःसाठी करतोय आणि म्हणूनच त्याचं वागणं चुकीचं आहे, अनैतिक आहे. पण प्रत्येक जीवाला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बचाव आणि आक्रमण या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत आर्या. आणि तसंही स्वतःचा बचाव करण्यासाठी ज्यातून आपण उत्पन्न झालो त्या प्रकृतीवर आक्रमण करून त्याचा सर्वनाश करणे हे कोणत्या प्रकारचं तत्व झालं? एरिका, मी मान्य करते तुझं सगळं, पण आता खरंच वेळ संपली आहे आपल्याकडची. माणसाकडे तुझ्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही. ज्या प्रकृतीवर माणसाने आघात केले त्याची परतफेड
करण्याची वेळ आली आहे. जी गोष्ट अस्तित्वात येते त्याचा अंतही निश्चित. हा प्रकृतीचाच नियम. जरी माझा जन्म मानवी प्रयोगांमुळे झाला असला तरी माझी चेतना या प्रकृतीशी जोडली गेली. माझ्या नसानसांमध्ये जाणवते मी तिला. आणि माझी जाणीव हेच सांगते की हे प्रकृतीच्या नियमांविरुद्ध आहे. एरिका तुला समजत कसं नाहीये? अशाने माणसाचं अस्तित्व कायमचं संपून जाईल या पृथ्वीवर. आर्या, तू एक गोष्ट समजून घे. प्रकृती आपली माता आहे आणि मातेचं प्रेम ही जगातली सर्वात अबाधित गोष्ट आहे. तिच्यावर कुरघोडी करण्यापेक्षा तिला शरण जा. ती कधीच तुम्हाला नाम नाही करणार. अख्ख्या मानव जातीला सोडून द्यायचं, तेही प्रकृतीच्या मातृप्रेमासाठी. मातृप्रेम काय असतं हे खऱ्या अर्थाने जाणते मी. आणि ते माझ्यापासून हिरावून घेणारा माणूसच होता. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? नाही ना मामा, माझी आई एक जीव कैदी जिच्यावर अनेक टेस्ट केल्या गेल्या, ज्यात ती पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करत होती. कसल्या टेस्ट? नाझी सैनिकांना चपळ आणि कणखर बनवण्यासाठी कित्येक कैद्यांवर वेगवेगळ्या टेस्ट केल्या गेल्या. कारण हिटलरला सर्वश्रेष्ठ बनायचं. त्याच्या महत्वाकांक्षेपोटी हायझनबर्ग याने एक दुर्मिळ असं रेडिओ ऍक्टिव्ह ड्रग बनवलं, जे टप्प्याटप्प्याने माझ्या मामावर तपासून पाहण्यात आलं. Führer, können wir anfangen? जन्म देताना प्रचंड वेदनांची परिसीमा ओलांडून एक स्त्री आई बनते. माझ्या आईने तर एका अनैसर्गिक बाळाला जन्म दिला होता. तिने सहन केलेल्या वेदना सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे होत्या. ज्याच्यातून प्राण म्हणून फक्त रेडिएशन सेमिट होतात असा एक मांसाचा गोळा होते मी. माझी अस्थिर चेतना माझ्या आईशी जोडली गेली होती, ज्याचा त्रास नकळतपणे तिलाच होत होता. तिने इथून बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण नाझी सैनिक आपल्या मुलीला हे कैद करतील ह्या भीतीने ती मौन धरून सर्व काही सहन करत राहिली. रिका, मामा मामा मामा
जन्माला आलेला जीव हे मानवी प्रयोगाचं फळ नसून ते आपलंच मूल्य हेच तिने शेवटपर्यंत मनात ठेवलं. एरिका, देश मामा 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 एरिका, तू म्हणालीस ना प्रकृती आपली आई आहे. त्याच आईने तुझ्या आईची व्यथा जाणली आणि म्हणून तिने तुला आपलंसं केलं. आर्या, आता मला निघायला हवं. तू खरंच जातेस? हो, माझी वेळ झालीये. पुन्हा कधी भेट नाही होणार का आपली? होईल ना, जेव्हा तू प्रकृतीवर होणारी एखादी अनैतिक गोष्ट थांबवशील तेव्हा. अनेक वर्ष उलटून गेली. या नेटिव्ह व्हायरसने माणसाची पुरेपूर धरपकड केली. वेव्स वर वेव्स येत गेले. निम्म्याहून जास्त माणसं गेली. स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने त्याचा अंत लांबवला नक्की, पण टाळता नाही आला. नामशेष होण्यापासून तो फक्त काही पावलं मागे असतो. हे चेंबर विस्कळीत झालं तरी तसंच दिसतंय. इतक्या वर्षांनंतर देखील एरिकाच्या आठवणी तशाच ताज्या आहेत. कदाचित तिच्यामुळे माझ्यामधला नेटिव्ह व्हायरस कधी ऍक्टिव्ह झालाच नाही. मी कोणतंही वॅक्सिन औषध काहीही न घेता इतकी वर्ष जगले. प्रकृतीची खरी जाणीव तिने मला मिळवून दिली. पण माणसाची अनैतिकता मोडून काढायचा पुरेपूर प्रयत्न केला. खरं तर एरिकाच्या जाण्याने सगळीच दारं बंद झाली असं नव्हतं. एक गोष्ट अजूनही या जागेत येऊन एक टॉप सिक्रेट सांगणार आहे मी. हे एरिकाचं खेळणं स्पेलचॉय एरिकाच्या शरीरातला संपूर्ण अर्क रेडिएशननी यात ऍब्झॉर्ब झालेला. याचा वापर करून एक दुसरी एरिका बनवता आली असती, पण एरिकाचे शब्द मनात भिनले आणि पुन्हा एखादी अनैतिकता घडवण्यापासून वाचवला मी माणसाला. एरिका, आर्या, तू अगदी बरोबर केलीस. प्रकृती खरंच आईसारखं प्रेम करते आपल्याला.
ती तिच्या एका नव्या लेकराला जन्म देणार. माणूस पुन्हा उत्क्रांत होणार, पण ह्यावेळी माकडापासून नाही तर एका वेगळ्या जीवापासून. कोणत्या? चल माझ्या